अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। मी नीलम आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। आपल्याला प्रामुख्याने वर्षभरामध्ये येणाऱ्या 3 नवरात्री माहिती आहेत का? चैत्र नवरात्र, शाकंभरी नवरात्र आणि अश्विन नवरात्र। त्यापैकी आपण अश्विन नवरात्र म्हणजेच शारदीय नवरात्र प्रत्येक जण साजरा करत असतो। आपापल्या परीने जेवढ्या काही सेवा करता येतील तेवढ्या आपण सेवा करत असतो। पण जेवढं शारदीय नवरात्रीला महत्त्व आहे तितकंच महत्त्व चैत्र नवरात्रीला सुद्धा आहे। तुमच्या घरी तुम्ही सुद्धा चैत्र नवरात्रीला कोणत्या सेवा करता किंवा तुम्ही काय काय करता हे मला अवश्य सांगा। चैत्र नवरात्रीमध्ये आपण कोणत्या सेवा करू शकतो किंवा चैत्र नवरात्र कधीपासून सुरू होते त्याचं काय महत्त्व आहे तेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कुठेही स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं मिळतील। येत्या 30 मार्चपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते आणि 6 एप्रिलला याची समाप्ती होते। 9 दिवस आपल्याला आई भगवतीची, आपल्या कुलदेवीची सेवा करण्याची एक संधी मिळते। आपण प्रापंचिक माणसं आहोत, वेळेअभावी जबाबदाऱ्यांमुळे आपल्याला सर्वच काही सेवा करता येत नाहीत, तेवढं शक्यही होत नाही। परंतु अगदी सगळ्या सेवा मी म्हणेन करू नका, पण किमान एखादी तरी सेवा मात्र अवश्य करा। आपल्या कुटुंबाचं चांगलं व्हावं, आपल्या घरावरती, आपल्या कुटुंबावरती आई भगवतीचा, आई कुलदेवीचा असाच कृपाशीर्वाद राहावा। आपल्या घरामध्ये आजारपण येऊ देऊ नयेत, लहान मुलांचं सर्व व्यवस्थित व्हावं, मोठ्यांच्या नोकरी धंद्याचं सर्व चांगलं राहावं, यासाठी कुलदेवीची सेवा करणं अतिशय महत्त्वाचं असतं। काही घरांमध्ये कुलदेवीची सेवा व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे अशी बरीचशी जी काही कारणं असतात, लक्ष्मी टिकत नाही, सारखा आजारपण येतात, घरामध्ये नकारात्मकता जाणवते किंवा अजून काही ना काही वाईट साईड गोष्टी घरात घडत असतात। कुलदेवीची आपल्या घरावरती कृपा राहावी यासाठी तुम्हाला जेवढ्या काही वर्षभर सेवा करता येतील तेवढ्या अवश्य करा। परंतु असे जेव्हा विशेष नवरात्री असतात, विशेष देवीचे दिवस असतात, तेव्हा केलेल्या सेवा या प्रभावी ठरत असतात। आपण कोणकोणत्या सेवा करू शकतो? आई कुलदेवीची, भगवतीची सर्वात अतिशय आवडती सेवा आणि अतिशय प्रभावी मानली जाणारी सेवा ती म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पाठ करणं। वर्षभरामध्ये किमान एकदा तरी आई भगवतीसाठी, कुलदेवीसाठी दुर्गा सप्तशतीचे पाठ तुमच्या घरात होणं आवश्यक आहे। मग हे तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ 1, 3, 5, 7, 9 किंवा 14 सुद्धा करू शकता। जेव्हा आपण 14 दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो तेव्हा आपल्याला नवचंडी केल्याचं फळ मिळत असतं। नवचंडी करण्याचा खर्च जो आहे तो खूप जास्ती आहे, प्रत्येकाला जमेल असं नाही, परंतु तुम्ही दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ करता तेव्हा तुम्हाला नवचंडी केल्याचं फळ मिळतं। त्यामुळे तुम्ही ही सेवा या नवरात्रीमध्ये सुद्धा करू शकता। परंतु वेळेअभावी जर ती नाही जमली तर तुम्हाला जशी जमेल तशी सेवा करू शकता। नाही जमलं तर किमान रोज तुम्ही 2-2 अध्याय सुद्धा दुर्गा सप्तशतीचे करू शकता। असं तुमचं एक जरी पाठ झाला तरी चालेल, काही ना काहीतरी सेवा मात्र अवश्य करा। त्याचबरोबर आपण जसं शारदीय नवरात्रीमध्ये अखंड दिवा प्रज्वलित करतो त्याचप्रमाणे चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा तुम्ही दिवा प्रज्वलित करू शकता। दिवा प्रज्वलित कसा करायचा? सकाळी घरातली देवपूजा वगैरे झाल्यानंतर पहिल्याच दिवशी तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। एक आपल्याला अखंड दिवा प्रज्वलित कसा करायचा? एक छोटासा पाट घ्या, त्याच्यावरती तांदूळ ठेवा आणि एक मोठा दिवा घ्या। कोणत्याही धातूचा, मातीचा तुम्ही दिवा घेऊ शकता। आपल्याला हा 9 दिवस तेवत ठेवायचा आहे, त्याप्रमाणे तुम्हाला तो दिवा घ्यायचा आहे। त्यामध्ये तेल ओता आणि मोठी वात घ्या, जेणेकरून ती 9 दिवस व्यवस्थित जळेल, अखंड जळेल। त्यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। दिवा प्रज्वलित करताना तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे किंवा नवार्णव मंत्राचं पठण करायचं आहे। त्यानंतर देवघरातल्या दिव्याच्या ज्योतीवरून तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिवा प्रज्वलित झाल्यानंतर हळदी कुंकू वाहायचं आहे, फूल वाहायचं आणि देवीला विनंती करायची आहे की हा अखंड दिवा मला 9 दिवस तेवत ठेवायचा, तर तो असाच राहू दे। काही चुकलं माकलं, कधी दिवा विझला, शांत झाला तर मात्र माफ कर आणि मग तो दिवा आपल्याला अखंड चालू ठेवायचा आहे। हवेमुळे किंवा काही कारणांमुळे जर दिवा विझला तर काही घाबरायची गरज नाही आहे, पुन्हा आपल्या देवघरातल्या दिव्यावरून दिवा प्रज्वलित करा। दिवा प्रज्वलित करताना आपल्या कुलदेवीचं नवार्णव मंत्राचं पठण अवश्य करा। अशा प्रकारे तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करू शकता। त्याचप्रमाणे शारदीय नवरात्रीमध्ये जसं आपण घट बसवतो तसे सुद्धा काही ठिकाणी चैत्र नवरात्रीमध्ये घट बसवतात। जर तुमच्याकडे ती प्रथा असेल तर तीही तुम्ही करू शकता। तुमच्या घरी मंगल कलशाची स्थापना केलेली नसेल तर तुम्ही या चैत्र नवरात्रीमध्ये मंगल कलशाची सुद्धा स्थापना करू शकता। मंगल कलशाची स्थापना जी असते ती आपल्या देवघरात केलेलीच असावी। कुलदेवीच्या नावानं आपण ही सेवा करत असतो। आपण ज्याही काही सेवा करत असतो त्या सेवा आपल्या पावन होतात जेव्हा आपल्या घरामध्ये मंगल कलश असतो। घरात सर्व काही मंगल करणारा कलश म्हणजे मंगल कलश। हा मंगल कलश तुम्हाला चैत्र नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी स्थापन करायचा। मंगल कलशाची स्थापना कशी करायची? छोटासा चौरंग किंवा पाट घ्यायचा, त्याच्यावरती तुम्हाला एक डिश घ्यायची, कोणत्याही धातूची घेऊ शकता। त्याच्यामध्ये तांदळाची रास पसरवायची, हळदी कुंकू व्हायचं आणि मग तुम्हाला
पाण्यानं भरलेला एक तांब्या ठेवायचा। त्या तांब्यामध्ये तुम्हाला 1 रुपयाचं नाणं, सुपारी, हळदी कुंकू, अक्षता, फूल आणि दुर्वा टाकायच्या आणि मग एक नारळ आपल्याला त्या कलशावरती ठेवायचं आहे। नारळाला हळदी कुंकू वाहून घ्यायचं, फुलं वाहायची, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि आपण कुलदेवीला विनंती करायची की मी तुझ्या नावानं हा मंगल कलशाची स्थापना केली आहे, तर मी ज्याही काही सेवा करेन त्या सर्व तुझ्या चरणी रुजू होऊ देत आणि तुझं लक्ष माझ्या घरावर असंच कायम राहू दे। आणि हा नारळ आपल्याला स्थापन करायचं आहे। हा नारळ तुम्ही कधी बदलू शकता, जेव्हा नारळाला कोंब येईल किंवा तडा जाईल तेव्हा तुम्ही हा नारळ बदलू शकता। पौर्णिमेला शक्यतो नारळ तुम्ही बदलू शकता, नाहीच जमलं तर मंगळवार शुक्रवारी बदललात तरीही चालेल। यातलं पाणी तुम्ही रोजसुद्धा बदलू शकता किंवा फक्त मंगळवार शुक्रवारचं बदललं तरीसुद्धा चालेल। त्याचबरोबर नागवेलीची म्हणजेच खाऊची जी पानं असतात ती पानं या नारळाला लावलीत तरीही चालेल, वेणी घातलीत तरीही चालेल। कुलदेवीचा नारळ आहे त्यामुळे तुमच्या यथाशक्ती तुम्ही त्याला सजवू शकता। अशा प्रकारे आपल्याला चैत्र नवरात्रीला मंगल कलशाची सुद्धा स्थापना करायची आहे। अला सप्तशतीचे पाठ करण्याची प्रत्येकाची इच्छा असते, परंतु तेवढा वेळ आपल्याला शक्य होत नाही किंवा कोणाला वाचणं जमत नाही। अशा वेळी दुर्गा सप्तशती इतकंच प्रभावित आहे म्हणजे सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण सुद्धा तुम्ही या नवरात्रीमध्ये करू शकता। जर तुम्हाला 11 वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्राचं रोज पठण करता आलं तर अतिशय उत्तम। वेळेअभावी जर नाहीच जमलं तर किमान एकदा तरी रोज तुम्ही नवरात्रीमध्ये सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण मात्र अवश्य करा। ही स्तोत्र तुम्हाला गुगलवरती सर्च करा, मिळून जातील। त्याचबरोबर नवार्णव मंत्राचा जप सुद्धा तुम्हाला 1 माळ करायचा आहे। नवार्णव मंत्र कोणता तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे हा नवार्णव मंत्र तुम्हाला रोज 1 माळ करायचा आहे आणि त्यानंतर ज्याही काही कुलदेवीच्या सेवा आहेत त्या तुम्हाला सेवा करायच्या आहेत। घरामध्ये जर तुमच्या श्रीयंत्र असेल किंवा कुलदेवीचा टाक असेल, लक्ष्मी देवीची मूर्ती असेल किंवा अन्नपूर्णेची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्याच्यावरती तुम्ही कुंकुमार्चन ही सेवा सुद्धा करू शकता। घरामध्ये कुंकुमार्चन ही सेवा केली जाते त्या घरामध्ये आर्थिक प्राप्तीचे स्रोत चालू होतात, घरामध्ये आर्थिक अडचण कधीही येत नाही। तुम्ही ही सेवा अवश्य करून बघा। नवरात्रीमध्ये 9 दिवस रोज केली तरीही चालेल, नाहीच जमलं तर किमान मंगळवारी आणि शुक्रवारी तरी ही सेवा अवश्य करून बघा। ते जे आपण कुंकुमार्चन करणार आहोत ते कुंकू मात्र तुम्हाला व्यवस्थित एका डबीमध्ये साठवून ठेवायचं आहे, कारण आपण त्यावरती एक सेवा करत असतो त्याच्यामुळे तेवढी शक्ती त्या कुंकूमध्ये असते। हे कुंकू मात्र आपल्याला कोणाला द्यायचं नाही आहे। तुम्ही जेव्हा कुंकुमार्चन कराल तेव्हा देवीची 108 नावं घेऊन तुम्ही कुंकुमार्चन करू शकता किंवा नवार्णव मंत्राचा जप करून सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन ही सेवा करू शकता। त्याचबरोबरीनं महालक्ष्मी अष्टकाचं पठण तुम्हाला या नवरात्रीमध्ये रोज 3दा करायचं आहे। नवरात्रीमध्येच नाही तर तुम्ही रोजसुद्धा महालक्ष्मी अष्टकाचं पठण करू शकता। नित्यसेवेमध्ये सुद्धा तुम्ही याचा समावेश केला तरीही चालेल। अगदीच 3दा नाही जमलं तर किमान एकदा तरी रोज पठण करा। परत देवीसमोर हात जोडायचा आहे, देवघरासमोर बसायचं आहे आणि या सर्व सेवा तुम्हाला करायच्या आहेत। आपल्याला कुलदेवीच्या जागेवर जाऊन वर्षातून एकदा तिचा मान सन्मान करायचा असतो, तिची खडा नारळानं ओटी भरायची असते, परंतु प्रत्येकालाच कुलदेवीला जाऊन दर्शन घेता येणं शक्य होत नाही। तर अशा वेळी जेव्हा नवरात्री असतात तेव्हा तुम्ही जवळच्या देवीच्या मंदिरात जाऊन तुमच्या कुलदेवीच्या नावानं ओटी काढू शकता। ही ओटी तुम्हाला या चैत्र नवरात्रीमध्ये मंगळवार आणि शुक्रवार भरायची आहे। मंदिरात जाल तेव्हा ही ओटी तुम्हाला छातीशी पकडायची आहे आणि देवीला सांगायचं आहे की आई तुझ्या जागेवरती येऊन मला तुझा मान सन्मान करता येणं शक्य नाही होत आहे, जेव्हा होईल तेव्हा मी तुझ्या जागेवर येईन, परंतु आज माझी ओटी मान्य करून घे। आणि ही ओटी आपल्याला जवळच्या गावदेवीच्या मंदिरात जाऊन भरायची आहे। तर या ज्या सेवा आहेत त्या अतिशय साध्या सोप्या आहेत। तीच या सर्व सेवा प्रत्येकाला जमतील करायला असं नाही, परंतु याच्यातली किमान एखादी तरी सेवा मात्र तुम्ही या नवरात्रीमध्ये अवश्य करून बघा। जेव्हा या सेवा चालू असतील तेव्हा घरामध्ये मांसाहार मद्यपान मात्र पूर्णतः बंद ठेवा। कोणतीही सेवा करणार असाल तेव्हा संकल्प करा आणि सेवेला सुरुवात करा। ज्याही काही तुमच्या घरातल्या अडचणी असतील, आर्थिक अडचण असेल, शारीरिक अडचण असेल, मानसिक अडचणी असतील, त्या नक्कीच कमी व्हायला मदत होईल। जेव्हा आपल्या कुलदेवीचा, आई भगवतीचा आपल्या घरावरती, आपल्या कुटुंबावरती वरद हस्त असतो तेव्हा आपल्याला कशाचीच कधीच कमी पडत नाही। स्वामींची सुद्धा सेवा करण्याआधी सर्वात प्रथम आपल्या कुलदेवीची आणि कुलदेवाची सेवा झाली पाहिजे। तर अशा प्रकारे आपल्याला या नवरात्रीमध्ये सेवा अर्चा करायच्या आहेत। आणि अगदीच काही जबाबदाऱ्यांमुळे, काही कामांमुळे जर तुम्हाला या सेवा करता येणं शक्य नसेल तर मात्र तुमच्या कुलदेवीचा, तुमच्या आई भगवतीचा मात्र अखंड नामजप म्हणजेच नामस्मरण मात्र अवश्य करा। तेवढं जरी केलं तरीही चालेल, कारण नामस्मरणाला कुठलंच काहीच बंधन नाही आहे, ते तुम्ही कधीही कुठेही करू शकता। तर तुम्ही सुद्धा या नवरात्रीमध्ये कोणती सेवा करणार आहात हे मला अवश्य सांगा। आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते। व्हिडिओ आवडला का? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वामी सेवेमार्फत, किपर्यंत इथेच थांबते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।